तर बालमित्रांनो, आजची आपली गोष्ट आहे 18वी आणि गोष्टीचं नाव आहे काशीतील मंगळागौर. विंध्य पर्वताच्या एका विभागात अमरकंटक नावाची पर्वतश्रेणी आहे. तेथे नर्मदा नावाची एक पुण्य सलिला नदी आहे. नर्मदेच्या दोन्ही तीरावर रम्य वनश्री असून तेथे स्वतः भगवान शंकर पार्वतीसह क्रीडा करण्यास येत असतात. अनेक देवांचेही वास्तव्य त्या ठिकाणी होते आहे. त्या नर्मदेच्या सागर संगमाजवळ भृंगकच्छ नावाची एक दिव्य नगरी आहे. त्या नगरीत पूर्वी कुळशर्मा आणि त्याची पत्नी कुशावती आनंदाने संसार करीत होती. त्यांच्या पोटी एक कन्यारत्न झाले. मेधावती हे त्या कन्येचे नाव. मेधावती अतिशय सुंदर होती, गुणवान होती. ती उपवर झाल्यावर पद्मनाभ नावाच्या एका रूपवान गुणी तरुणाशी तिचा विवाह झाला. त्या वधूवरांचा संसार अतिशय प्रेमाने चालला होता. पण थोड्याच दिवसांनी त्यांच्या दुर्दैवाने भयंकर संकट ओढवले. एके दिवशी पद्मनाभ नर्मदा नदीत स्नान करीत असता एका मगरीने त्याला खोल पाण्यात ओढून नेले. पद्मनाभ बुडाला. सर्वत्र हाहाकार झाला. मेधावतीच्या शोकाला तर सीमाच राहिली नाही. ती विधवा झाली. माता पित्याला खूप दुःख झालं, पण काय करणार. पुढे काही दिवसांनी अधिक महिना आला. मेधावतीने त्या महिन्यातील उपवास, नक्तभोजन, नित्यस्नान, दीपदान, अन्नदान, वस्त्रपात्रदान, अपूपदान, मौन भोजन अशा प्रकारची यथाशक्ती व्रते केली. नियम पाळले. भगवान पुरुषोत्तमाची, राधाकृष्णाची पूजा, दर्शन, नामस्मरण वगैरे सर्व केले. उद्यापनाच्या दिवशी ती नदीवर गेली असताना शिवपार्वती तेथे येऊन त्या मेधावतीला त्यांनी आपल्या विमानात नेले. ती सदेह कैलासात गेली. पार्वतीने तिला निरखून पाहिले तर ती विधवा, कपाळी कुंकू नाही, हरकत नाही. मग पार्वतीने विचार केला, मेधावतीला पवित्र देवताच बनवायची. मग ती मेधावती माता पार्वतीबरोबर सतत राहू लागली. तिचे मन रमले. वैधव्याची दुःखे हळूहळू विसरली. तिकडे भृंगकच्छ नगरीत आकांत झाला होता. मेधावती जी नर्मदेवर स्नानास गेली होती, तिचा पुढे पत्ताच नव्हता. तिलाही पतीप्रमाणे नदीतील मगरीने नेली असावी अशा कल्पनेने सारे जण दुःखी झाले होते. कुळशर्मा आणि कुशावती यांनी खूप शोक केला. म्हणजे तिच्या आईवडिलांनी. मृत्यूपुढे कोणाचं काय चालणार. मेधावती कैलासात पार्वतीजवळ गेल्याचे तर कोणालाही माहीतच नव्हते. एक दिवशी महादेवाच्या भेटीला श्री विष्णू आले. तेव्हा त्यांनी मेधावतीला पाहिले. ते म्हणाले, ही स्त्री कोण पुण्यवान आहे. हिने अधिक मासातील व्रते निष्ठेने केली आहेत. तिला त्यामुळे वास्तविक गोलोकात स्थान मिळायला पाहिजे. पण ती येथे कैलासात कशी. मग पार्वतीने मेधावतीची सर्व हकीकत सांगितली. ती माझी सखी आहे. हिला मी सौभाग्याचा अक्षय वर दिला आहे. हिच्या दर्शनाने स्त्रियांचे मंगल होईल, कल्याण होईल. ते ऐकून भगवान विष्णूलाही आनंद वाटला. नंतर शंकर पार्वती जी मेधावती आणि श्री विष्णू हे काशी क्षेत्री आले. तेथे श्री विष्णूंनी नीलकंठेश्वर महादेवाची लिंग स्थापना केली. त्या सोहळ्याच्या वेळी मेधावतीने माता पार्वतीच्या चरणी आपला देह ठेवला. मेधावती पावन झाली. ती मोक्षपदाला गेली. पार्वतीने मेधावतीच्या स्मरणार्थ एक मंदिर बांधले. त्या मंदिरात त्या अक्षय सौभाग्यवती पुण्यशील मेधावतीची मूर्ती गौरीची पवित्र मंगलसखी म्हणून स्थापन केली. काशीतील त्या मंगळागौरीच्या दर्शनाला अद्यापही लाखो लोक जातात आणि धन्य होतात. भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी अधिक मास व्रताच्या पुण्याईने मेधावती मंगळागौर
झाली. ती कथा मी सांगितली. आत्ता पुढे 19व्या अध्यायात विप्र दासाची कथा सांगणार आहे की तू शांतपणे ऐक. बघा बालमित्रांनो, अधिक मास म्हणजे किती, पुरुषोत्तम मास म्हणजे किती श्रेष्ठ आणि किती पुण्यवान आहे. आपण थोडं जरी केलं, स्नान, दान, व्रत, वैकल्य, 1 दिवसाचं जरी केलं तरी आपली सगळी पापे धुतली जातात. असा हा पुरुषोत्तम मास आहे. आता ही गोष्ट ऐकून तर आपल्याला खूप आनंद होईल आणि आपण पण प्रयत्न करू भगवंताचं लाडकं होण्याचा. जशी ती मेधावतीला पार्वती माता प्रसन्न झाली तशी आपल्याला पण भगवान विष्णूची, पुरुषोत्तमाची भक्ती लाभो आणि आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळो, हेच आपण त्याच्या चरणी नम्र प्रार्थना करू. जय श्री कृष्णा. पुढे भेटूया पुढच्या गोष्टी.